नमस्कार मित्रांनो, आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या चॅनेलवर। आजचा व्हिडिओ खास आहे कारण आपला आजचा विषय आहे माघी गणपती। माघ महिन्यातील उत्सव माघी गणपती बद्दल सविस्तर माहिती। आपण तयार राहा कारण हे विशिष्ट पर्व महाराष्ट्र आणि इतर क्षेत्रातील लोकांना अत्यंत प्रिय आहे। तर चला आपण या अद्भुत पर्वाची सुरुवात करूया। आपल्या हिंदू धर्मात अनेक देवदेवतांची पूजा केली जाते। श्री गणेशांना बुद्धी आणि ज्ञानाची देवता मानले जाते। प्रत्येक शुभ कार्यात प्रथम गणेशाची पूजा करून कामाचा श्रीगणेशा केला जातो। असे हे सर्वांचे लाडके दैवत गणपती यांचा जन्मदिवस हा माघी गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो। भगवान गणेश हे हिंदू धर्मातील पूज्य दैवत असून ते भगवान शंकर आणि माता पार्वतीचे पुत्र आहेत। त्यांना विविध नावे आहेत जसे विनायक, गणेश, गणपती, मुष्कराज अशा विविध नावांनी भक्त त्यांची आराधना करतात। गणपतीचे एकूण 3 अवतार समजले जातात। या 3 अवतारांचे 3 जन्मदिवस साजरे केले जातात। पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टिपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करतात। दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन करून साजरा करतात। तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती म्हणून साजरा करतात। हिंदू धर्मियांच्या मान्यतांनुसार माघी चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्म झाला आहे, म्हणून मराठी महिन्यानुसार माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीचा दिवस हा गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो। त्यालाच माघी गणेश जयंती असे म्हणतात। माघी गणेश जयंतीचा हा दिवस विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणूनही देखील ओळखला जातो। महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी 1.5 दिवसांसाठी गणेश मूर्तींची स्थापना केली जाते। तसेच काही ठिकाणी या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळे सुद्धा गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून हा सण थाटामाटात साजरा करतात। त्यामुळेच गणेश जयंती या दिवसाला विशेष महत्त्व आहे। पुराणातील एका कथेनुसार एके दिवशी देवी पार्वती या स्नानासाठी जात असताना त्यांनी चंदनापासून बनवलेल्या एका बालकाला द्वारपाल म्हणून उभे केले। जेव्हा त्या स्नान करत होत्या त्यावेळी भगवान शंकर त्या ठिकाणी आले। ते आत होण्यासाठी निघाले असता या बालकाने प्रभू शिवांना आत जाण्यापासून रोखले। त्यामुळे भगवान शंकर खूप क्रोधित झाले आणि त्यांनी या बालकाचे मस्तक शरीरापासून वेगळे केले। हे पाहिल्यानंतर माता पार्वतीने काली मातेचा अवतारात धारण केला व क्रोधाने पूर्ण विश्वाचा नाश करण्याची धमकी भगवान शिवांना दिली। त्यामुळे सर्व देवी देवता हे माता पार्वतीची प्रार्थना करून क्षमा मागू लागले। त्यावेळी देवी पार्वती शांत झाल्या आणि आपल्या पुत्राला पुनरुज्जीवित करावे आणि त्या पुत्राला पूर्ण विश्वात सर्वोच्च स्थान दिले जावे अशी मागणी त्यांनी भगवान शंकराकडे केली। भगवान शंकर देवी पार्वतीच्या मागणी मान्य करतात व त्या छोट्याशा बालकाला पुनरुज्जीवित करण्यासाठी आपल्या गणांना आदेश देतात, पृथ्वीतलावर जावा आणि सगळ्यात आधी तुम्हाला जो प्राणी दिसून येईल त्या प्राण्याचे शीर कापून घेऊन या सर्व गण पृथ्वीतलावर गेले असता त्यांना सर्वप्रथम हत्ती हा प्राणी दिसला। मग त्या हत्तीचे शीर कापून त्यांनी भगवान शंकर समोर हजर झाले। तेच हत्तीचे शीर भगवान शंकरांनी त्या पुत्राच्या धडावर लावले आणि त्या पुत्राला पुनरुज्जीवित केले। त्यानंतर भगवान महादेव, पार्वती यांनी त्याचा स्वपुत्र म्हणून स्वीकार केला। तो बालक म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा होय। माता पार्वतीला दिलेल्या वचनानुसार भगवान शंकर हे या पुत्राला गणांचा देव म्हणून गणेशाचे नाव प्रदान करतात। हा सगळा प्रकार घडला तो दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा होता। म्हणूनच हा दिवस गणेशाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। याच दिवसापासून गणेश चतुर्थीला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे। माघी गणेश जयंतीला काय करावे? या दिवशी पाण्यात तीळ घालून त्या पाण्याने स्नान करावयाचे असते। तसेच उपवास करावयाचा असतो। भाद्रपदातील गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेश पूजन करण्यास सांगितले आहे। त्यामुळे त्या गणेश पूजनातील गणेश मूर्ती ही मातीचीच असावी लागते। याला तसे कारणही आहे, कारण या दिवसात शेतात धान्य तयार होत असते, म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ती एक प्रकारे पृथ्वीचीच पूजा असते। म्हणून मातीच्याच गणेश मूर्तीचे पूजन करावयाचे असते। माघ महिन्यातील गणेश जयंतीला धातूच्या, पाषाणाच्या किंवा मातीच्या गणेश मूर्तीची पूजा करावयाची असते। प्रथम प्राणप्रतिष्ठा करून मंत्रांनी मूर्तीमध्ये देवत्व आणले जाते। आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार या 16 उपचारांनी पूजन करावयाचे असते। माघ महिन्यातील या गणेश पूजनात पत्री अर्पण करता दूर्वा अर्पण करतात। तसेच पुरणाच्या मोदकांऐवजी तिळसाखरेच्या मोदकांचा प्रसाद अर्पण करावयाचा असतो।
तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असल्यास आमच्या रोमांचक नवीन कथा आणि आध्यात्मिक शिकवणींसह अपडेट राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.